जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ। पौलाचे थेसलोनिककर्स पहिले पत्र याचा 2रा अध्याय आणि 13व्या वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो। ह्या कारणांमुळे आम्हीही देवाची निरंतर उपकार स्तुती यामुळे करतो की तुम्ही आम्हापासून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले, ते माणसांचे म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून स्वीकारले आणि वास्तविक ते असेच आहे। ते तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यात कार्य करीत आहे। बंधूंनो, यहुद्यातील देवाच्या ज्या मंडळ्या ख्रिस्त येशूच्या ठायी आहेत त्यांचे तुम्ही अनुकरण करणारे झाला। म्हणजे त्यांनी यहुद्यांच्या हातून जी दुःखे सोसली तीच तुम्हीही आपल्या देशबांधवांच्या हातून सोसली। त्या यहुद्यांनी प्रभू येशूला व संदेष्टांनाही जीवे मारले आणि आमचा छळ करून आम्हास बाहेर घालवले। देवाला जे प्रिय ते करीत नाही व ते सर्व माणसांचे विरोधी झाले आहेत। परराष्ट्रीयांचे तारण व्हावे म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर बोलतो, ते बोलण्याची ते मनाई करीतात। ते हे यासाठी की त्यांनी आपल्या पापाचे माप सर्वदा भरीत राहावे व त्यांच्यावरील क्रोधाची परिसीमा झाली आहे। वाचलेले वचन दे बाप आशीर्वादित करो। प्रियांनो, या वचनांमध्ये आम्हाला स्पष्ट सांगतं की देवाची निरंतर उपकार स्तुती करीतो, यामुळे करीतो की तुम्ही आम्हापासून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले, ते माणसांचे म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून स्वीकारले। वास्तविक ते असेच आहे। ते तुम्हा विश्वास ठेवणार कार्य करीत आहे। बंधूंनो, यहुद्यातील देवाच्या ज्या मंडळ्या ख्रिस्त येशूच्या ठायी आहेत त्यांचे तुम्ही अनुकरण करणारे झाला। म्हणजे त्यांनी यहुद्यांच्या हातून जी दुःखे सोसली तीच तुम्हीही आपल्या देशबांधवांच्या हातून सोसली। यहुद्यांनी प्रभू येशूला व संदेष्टांनाही जीवे मारले आणि आमचा छळ करून आम्हास बाहेर घालवले। देवाला जे प्रिय ते करीत नाही, ते सर्व माणसांचे विरोधी झाले आहे। परराष्ट्रीयांचे तारण व्हावे म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर बोलतो, ते बोलण्याची ते मनाई करीतात। ते हेच यासाठी की त्यांनी आपल्या पापाचे माप सर्वदा भरीत राहावे व त्यांच्यावरील क्रोधाची परिसीमा झाली आहे। यावरून आम्हाला दिसतं की परमेश्वराने जे काही देवाचे सेवक छळातून गेलेले आम्हाला ह्या ठिकाणावरून दिसत आहे। आणि या ठिकाणी देवाचं वचन स्पष्ट सांगतं की जे लोकांनी देवाचं वचन स्वीकारलेलं आहे ते माणसांचं म्हणून नाही तर देवाचं स्वीकारलेलं आहे। आणि म्हणून आम्हाला 15 वचनामध्ये दिसतं की यहुद्यांनी प्रभू येशूला व संदेष्टांनाही जीवे मारले। आजही तो प्रकार होत आहे, परंतु आज आम्हाला दिसते की ठिकठिकाणी देवाच्या सेवकांचा छळ होत आहे। देवाच्या सेवकांना धरून दिलं जात आहे, देवाच्या सेवकांना जेलमध्ये टाकलं जात आहे। पण हे काय करत आहेत? ते स्वतः देवाचा विरोध करत आहे आणि देवाला जे प्रिय ते करीत नाही, ते सर्व माणसांचेही विरोधी झाले आहे। खरोखर देवाच्या विरोधामध्ये हे सर्व लोक उतरलेले आहेत आणि म्हणून आम्ही सर्व लोकांसाठी प्रार्थना केली पाहिजे। जर 2000 वर्षापूर्वी आम्हाला ती परिस्थिती त्या ठिकाणी दिसत होती आणि आजही तीच परिस्थिती जगामध्ये आहे आणि म्हणून आम्ही प्रार्थनेमध्ये राहून या सर्व देवाच्या सेवकांसाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे आणि त्यांना आम्हाला प्रार्थनेचा पाठिंबा दिला पाहिजे, आर्थिक पाठिंबा दिला पाहिजे। देवाच्या सेवेमध्ये त्यांना राहण्यासाठी आपण प्रार्थनेत राहून आपण त्याला सहकार्य केलं पाहिजे। देवा करू या छोट्याशा वचनाद्वारे तुम्हाला मला देवा आशीर्वादित करू। आमेन।